अखेर एसटी संघटनेचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले 1110 कोटी रुपये महागाई आणि घरभाडे भत्ता तसेच 7वा वेतन आयोग एसटी कामगारांना तातडीने लागू करावा याबाबत वेळोवेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने शासनाकडे पाठपुरावा केला। मात्र अद्याप शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहे। संघटनाकडून अनेकदा याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे, मात्र सरकारकडून केवळ आश्वासन मिळते, मागण्या पूर्ण होतच नाही। अनेक वर्षापासून नुसती निराशाच पदरी पडत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे संघटनेने सांगितले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची या अनुषंगाने संघटनेने अलीकडेच भेट घेतली। कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता एसटी कामगार संघटनेने 11 सप्टेंबरला बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। संपामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशनावरून उद्योगमंत्री सामंत यांनी महागाई भत्ता हा 34% वाढवून 42% मंजूर केला होता। तर इतर मागण्याकरिता 15 दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेसोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 3 महिने उलटून गेले तरी देखील याबाबत शासन दरबारी कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी निराशा झाले आहे। अनेक शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला असून येत्या काही दिवसात राज्यभरात हे आंदोलन सुरू होणार आहे। वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन देत आहे। एसटी कर्मचारी विविध समस्यातून जात असताना सरकारने तातडीने आमचे हक्क आमच्या पदरात घालावे। संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना।